हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। ಧೃತರಾಷ್ಟ್ರು ಸಂಜೆಯಾಲು ಉತ್ತರ ಐಕೊನು पांडवालपुरे उडगास करतरस तो तगिलगी पांडवाले पांडवागेल पुराय जनाल उडगास करून तांगेले एद्राक मेगेले जन रप्तीत्वे म्हण तशी ताणें आलोचन करताना त्या वेळाक दुर्योधनु ताका तो होगळसून घेता. मिगेल म्हणके गदा युद्धांत कोण श्रेष्ठ बलरामाले सिक्किल नाही मे हांव भीम समीत मिगेल एद्राक रब्बना हांव भीमा एक पेट्टो गदेन मारला रे पुरो कळ्ळें. मिगेल घोर जावन आशिल्ले एक शक्तिवंत गद तो ताजी एक प्रहाराची भीमसेना चूर करून यमलोकाक पेटोवच्या शक्त आसा म्हूण आनीक समळरी गद घेवन भिमान मेगेल ओटो ರಣರಂಗಾಂತೂ युद्ध करूं येवका म्हाका तें भारी आशी कित्याक म्हळ्यार हांव युद्धांत ओपलोची गदापाणी भीमाक रणांगणांत एदुरसुका म्हूण म्हणलेलें. हांव तेदन दुखून युद्ध म्हणलें सान दुखून भीमसेनाक एक मार्का म्हूण म्हणलेलें आशे दवरनाशिल्लें. आना तूं कसले भिवू नका भीमसेनाल विशयांत तुगेल कसने भंय आसा पळय तें दूर करी. इतें म्हळ्यार त्या महायुद्धांत ताका न्ही म्हाका गदा युद्ध जाल्यार हांव ताका सलवाचें खंडीत आनीक कसं म्हणल्यार पळय आमगेल पक्षांत असूचे भीष्मू द्रोणू कृपू अश्वत्थाम कर्ण भूरिश्रवसु भगदत्त शल्य जयद्रथ आनी एका कळी पुरोची 5 पांडवांकय मारूक म्हणटना तितली जणांनी ಒಟ್ಟು युद्ध करतना 5 पांडवय क्षण मात्र भितरी मर्ताची म्हूण म्हणलेले विशयान तुका कसले संशय. 5 पांडवांक यमालया पेटोवच्याक आमगेले पक्षांतुले महारथ अतिरथ पुरोची आनीक आमगेले रायांक कुंतील पुतू अर्जुनाक पराजय करूं साध्य ना म्हूण तूं म्हणटा न्हय. इत्याक पराजय करूं साध्य ना. तागेल्या पशी श्रेष्ठ धनुर्धारी भीष्म द्रोण अश्वत्थाम नांचवे मागीर भीष्मू पावनावे शंतनू भारीची श्रेष्ठ धनुर्धारी म्हूण हांव आयकलां. तागेल्या पशी पराक्रमांतू भीष्मू श्रेष्ठ म्हूण सांगून पुरायन सांगताची तशी भीष्माल विशयांतू तागेला आनूची ताका संतोष जावन नाकामस्तू मरिष्यसी म्हूण सांगून ताका वर दिला काय न्हय. तूं जावन इच्छा पावका मोरूक नानतला तूं मरना इच्छा मरणी तूं म्हूण वर दिला काय न्हय म्हणटना तो ताणी मरनी म्हूण जाल्यार तो मरना म्हूण गेले. अर्जुनाल जेवो युधिष्ठिराल जेवो त्या पांडवाल कोणाल पेट्टा काय तो मरना इतें म्हळ्यार ताका मोरका जाल्यार तागेली इच्छा सुका तरी ताणी मरना नातल्यार अर्जुन जेव कोणें जेव तागेल्या तर रापच्या जत्वे ना न्हय. तशें जावन ताजे नंतर द्रोणू आनी कृपू तांणी कांय सामान्य न्हय न्ही अर्जुनाक धनुर्विद्य शिकयले जनतांनी शिष्य केन्नाय गुरू पशी वयर जायना तूं गोतच न्हय. आनी हांव मिगेल पक्षांत कर्ण दवर न्ही कर्ण भीष्म द्रोण कृपांक समान जावन आसूची इत्याक म्हळ्यार कर्ण तागेलो विद्याभ्यास परिपूर्ण करून परशुरामाले की सांगून वतना ताणें परशुरामान सांगला काय मत समोसी तूं धनुर्विद्येंत म्हाका समान जावन आसा म्हूण कळ्ळें. आनीक कसं म्हूण म्हळ्यार तो महापुरुश न्हय
ताकाय कितले की निदर्शन नामे जन्मायतनाची कर्णकुंडल धारण करून येईल काही कवच धारण करून येईल काही त्या कर्णकुंडल घेवच्याक महेंद्रू आयला काही कळवे त्या वेळाक शक्त्यायुध घेऊन महेंद्रालागे कर्णकुंडल इंद्रा दिल्लेले म्हूण सांगून ऐकनीच्यो तुम्ही म्हूण म्हणटना पळय कर्णस एक दिसा युद्धांत तो 10,000 सहस्र योद्धांक मारता म्हणून सांगिलो भीष्मस म्हणटना हांव अपराजित म्हणून सांगून तुका कळना माय आमगेले जरा खंयचे सैनी राबता त्या पुरे पराजित जत्ता म्हणून सांगून तुका कळना माय तशी एकाच वेळे संशप्तक म्हणून म्हळेल क्षत्रिय आमगेले पक्ष आयले न्हय त्यांनी अशी निर्धार केला कसा म्हळ्यार अर्जुनम वयम अस्मान मा निहन्यात्र कपिकेतना म्हण म्हळ्यार अर्जुना जवो एक वेळ अर्जुन आमगेले निमती संवार जाता आमी अर्जुनाला निमती आम्ही संवार जाताची इत्याक म्हळ्यार मुखारसून एक भुंयचेरी आम्ही वांचुका ना नातल्यार अर्जुनान वांचुका दोग जाणांनी वांची तशी ना म्हळ्यार तितली कट्टा वैरत्व अर्जुनाल वटू तांकां आस तशी त्यांनी बद्ध प्रतिज्ञा जावन आसाची अर्जुना मार्का म्हण म्हळेल विशयांतू तशी आनी पळय हांव युद्ध करचे विशयांतू अपधैर्य नंचिन म्हाका हांव तयार जावन आसा थंय आमगेल्या इतरा पक्षांतू 7 जन आसाची ना म्हणा भारी श्रेष्ठ कोण पंचपांडव सातकी आनी दृष्टद्युम्न तन्नीच ते 7 जन सोडल्यार 8 विशिष्ट योध म्हळेल कोणेय ना आमगेलांतू तशी न्हय न्हय कितले जन आसाची भीष्मू द्रोणू कृपू अश्वत्थामू कळवे कर्णू सोमदत्तू बाह्लिकू भगदत्तू शल्यू विंद अनुविंद जयद्रथ दुःशासन दुर्मुख मिगेल्ले 100 जन भाव भूरीश्रवू शल्यू कितली जन आसाची आमगेल पक्षांतू 7 जन प्रमुख योद्धा येद्ರಂತ आमगेल 100 जन नाचवे ताजे नंतर तांगेल 7 अक्षोहिणी सैन्य आमगेल 11 अक्षोहिणी सैन्य नामे आनी की हांव सलवत म्हूण तूं कसल्या लेखता म्हूण सांगून दुर्योधन बापसूक मस्त समाधान दिता आनी संजयाला सांगता कळवे पळय युधिष्ठिरान 7 अक्षोहिणी सैन्य ಒಟ್ಟು केला न्हय संजया तितले उणे सैन्य घेवन तो कसं करके मेगेल ಒಟ್ಟು युद्ध करता म्हूण कडे संजय सांगता की पळय बाई तागेल्यागे 7 अक्षोहिणी सैन्य मात्र आस जल्लारी तो बारी संतोष आरस इत्याक म्हूण म्हळ्यार तांकां तुमगेला 11 अक्षोहिणी सैन्य आस आमगेल सैन्य अल्प जल्ले म्हूण म्हणलेले विशयांत कसले बेजार ना भीमाक ना अर्जुना ना नकुल सहदेवा ना युधिष्ठिरा ना कोणाकय ना कळवे कुंती पुत्र अर्जुन तो सर्व मंत्रास्त्र शिकला नव्हतो तो पळय तागेल्याक एक दिव्य रथ आस कळवे आनी तो स्वर्णाचे म्हळ्यार भांगरा कवच आसता गेल्यागी तो सर्व दिक्का गुण ते अस्त्र देवतेंक पुरे आवाहन करून सर्व जना संतोष करून मागीर मेगेला म्हणला संजया पळय आमी युद्ध करचे फुडेची विजय सूचक चिन्ह आमकां दिसता पळय हे युद्धाक पूर्वभावी जावनूच हे पुरे आमकां दिसतना खंडीत आमकां विजय जाता म्हूण म्हणला ताणें पळयतना म्हाकाय तांकां विजय जाता म्हूण दिसता तेन्ना दुर्योधन सांगता संजया तूं बारी होगळसीत न्हू त्या पांडवांक पगड गेलतना आमगेल्या सोलवलेत न्हय तुगेले जन्मसिद्ध स्वभाव तो तुका पांडव म्हळ्यार मना मुल्ल्या मोगस जावो आनी अर्जुनाल रथाचे घोडे सकड कशे म्हूण सांग म्हूण तेदना तो सांगता अर्जुनाल रथच एक बारी श्रेष्ठ रथ ताजे नंतर कपिध्वजू म्हूण म्हणटाचे म्हळ्यार तागेले ध्वजारी हनुमंत वायुपुत्र हनुमंत साक्षात बसला कळवे आनी ध्वज बारी श्रेष्ठ ध्वज 1 योजन तई वत ते विश्वकर्मान कितले चंद करून ते ध्वज सृष्टी केला म्हळ्यार कितले की 1 योजन दूर वच्चे म्हणटना ते ध्वज मुखार येतना खंय किरू काका आक्का ताक्का सकडी ते ध्वज लागता म्हळ्यार वयन झल्लार एक रुक्का निमती जेवो गेल्ले निमती जेवो ते ध्वज शिरकुचे पिंचे म्हूण कसले ना खंय तर म्हूण म्हळ्यार 1 योजन दीग जावन आशिल्ले ध्वजय खंयचे रुक्काचे रेंबे कोंब्याक सिरकना तितली चंद करून विश्वकर्मान निर्माण केला कशी म्हूण म्हळ्यार आकाशांत कामन बिल्लू खंयची रिती आसता पळय तितली चंद रिती ते ध्वज तितलेची भारी सप्तवर्णार आसूं येता म्हूण येता म्हळ्यार
ಕಾಮನ ಬಿಲ್ಲು ಸಪ್ತವರ್ಣಾಚೆ म्हणटाची जाल्यार पळयतना तांतू 7 वर्ण ಕೆಲವು ಜನ दिसनाके ಕೆಲವು जन एक वर्ण दिसतके तशे पळय हांव आयकलां म्हणटना अर्जुनाले ध्वज कशे आसा म्हणून स्पश्ट जावन पळोवचें कोणाक साध्य ना म्हळ्यार 1 योजन दूर असते जाल्यार ही म्हणटाची विश्वकर्मा निर्माण केलेले त्या व्हड आकाराचे मस्त वर्णाचे अर्जुनाल ध्वजाचे वर्ण अशीच म्हणून कोणाच्यानय सांगू जायना जाल्यार भारी चंद रितीरी आकाशादी कಡೆ उबून तरस्त ते म्हणून सांगून पुरे जन कोण ते पळयला सगळे जावन पळोवचे कोणाच्यानय साध्य ना नातले रे आतां एक हस्तीक कुरड्यान 4-5 कुरड्यान वट्ट करून पळोवन ताजे एक आकार 4 जनान बैसून वट्ट करून सांगल्यार कशी जाता तशीच कितलेकी जनान तो ध्वज अशें तशें म्हणून सांगिला आयकूनच हांव अर्जुनाल ध्वज कशें म्हण तुका सांगता तितलेच आनी अर्जुनाल रथाचे घोडे म्हणले न्हय धवे घोडे बारी दिव्य घोडे तेवय कोण गो चित्र रथ गंधर्वान ताका दिल्लेले भुंयचेर जेवो अंतरिक्षार जेवो स्वर्गांत जेवो खंय गेल्यार ते घोडे धांवताची तांकां त्या घोड्यांक निरोध करतलो कोणेय नांची कळ्ळें बे सांगिल कसं म्हणून कसले विधाचे निरोध म्हळ्यार अडेतडे नानशी ते घोडे भुंय अंतरिक्ष स्वर्ग 3 कडेनय संचार करताचे त्या रथाक 100 घोडे आस जाल्यार खंयची घोडोय खंयची कलांतूय उणी जायना म्हळ्यार एक घोडो शस्त्राक मेळनो गेल्लो म्हण जाल्यार त्या घोड्याच्या जागेर आनी एक 9 घोडो येता तशी त्या रथाक एक वर आस म्हूण येता त्या वरा निमती जावन त्या रथाक एक घोड्या जागारी एक घोडो म्हणटना 100 अश्वाचे संख्येक कसले न्यूनती येना तसले आनी कसं न्ही म्हळ्यार त्या अर्जुनाल रथा विशयी जाल्यार युधिष्ठिरालय रथाक दंतावर्णाचे अस्ति दांत पळयता जी वर्णाचे घोडे आसाची भारी चंद येतर भीमसेनालय रथाचे घोडे करडिशी कळकळे घोडे जाल्यार वायू वेगाचे समान जावन तांणी चलताचे गोरोचन वर्णाचे चंद वर्ण गोरोचन वर्ण म्हळ्यार चंद वर्ण त्या वर्णाचे घोड्यार सहदेवाल रथाचे तशीच ते अर्जुनान दिल्लेले घोडे म्हूण येता अशी पळय आनी नकुलाल रथाक इंद्रदेवानाची घोडे पेटोवन दिल्ल्याची त्या मागीर वाऱ्या समान जावन व्हरताची कशी इंद्राल रथा घोडे व्हरताची की तशीची नकुलाक इंद्रान दिल्लेले घोडे नकुलाल रथ व्हरताची म्हूण म्हणलें आतां रथा वर्णन जालें न्हय आतां पळय धृतराष्ट्र फुडले विशय निमगे एक पण निमगेला मान न्हय पळय तूं म्हाका रणभुमींत खंयची राय येयल्यांची कोणाल पक्षा कोण राय येयल्यांची म्हूण तूं सांगला जाल्यार कोणाल वट्ट युद्ध करूं उत्सूक जावन आसाची म्हूण सांगनी कळ्ळें ते एक सांगितवे म्हूण म्हणटना तो सांगतकय पळय भीमसेनो तो दुर्योधनालेद्रा युद्ध करच्या भारी आसक्त जावन आसा अर्जुन कर्णाल वटो अश्वत्थामाल वटो विकर्णाल वटो जयद्रथाल वटो युद्ध करता म्हण आसक्त जावन आसा कळ्ळें आनी तांगेल मनांतू दुर्योधनाल सहाय्याक कोण आयला तांकां पुरजना मारून घालका म्हूण सांगून आसा मागीर केकय राजकुमार तांणी पांडव कौरवांगेल युद्धान येपान आयल्यान शिवाय तांगेल निज शत्रू म्हळ्यार केकय राजकुमार केकय राजा बैरीची युद्ध कोरका म्हूण सांगून तांणी लेखला मात्र न्हय तांणी म्हणला की मालव शाल्व आनी संशप्तकाल वटो आमी युद्ध करताची तांकां आमी मारताची म्हूण सांगून युधिष्ठिराला तांणी एक युधिष्ठिराक आश्वासन म्हूण येता एक नमने प्रतिज्ञा म्हणटा पळय तशी दिला आनी दुर्योधनाल चेडवांक दुशासनाल चेडवांक बृहद बलाक अभिमन्यून मारता म्हूण म्हणला म्हळ्यार तांगेल वटू युद्ध करता म्हूण म्हणला द्रौपदीले 5 जन चेडूं आसाची तांणी दृष्टद्युम्नाल वटू मेळनो द्रोणाल वटू युद्ध करता म्हूण म्हणला मागीर चेकितानो सोमदत्ताल वटू बुरीश्रवसाल वटू युद्ध करता कळ्ळें कृतवर्माल वटू सात्यकी युद्ध करता मागीर सहदेवो शकुनिले वटू युद्ध करता म्हूण सांगून ताणें सांगला अशी दुर्योधनाल आव्हानाक मन्नण दिवन मस्त राय येवन आसच्या पुरोची
जलारे ती कंची राय दुर्योधनाल सैन्यांतसची तंतु कंची रायाल ओटू पांडवाल सैन्यांतुल कोण रायान युद्ध कोरका यप्रे पांडवांनी निर्णय करून जल्ला तशी आणि कोण असची त्यांनी पुरई ತಂಗೆಲಿತ್ಲಕ कोण खंची रायाल ओटू युद्ध कोरचे म्हणलेले निर्णय धर्मरायाला त्यांनी सांगला म्हणताना व आणि सांगता राया तुका सांगले तू निमगेलेले पुराय प्रश्नाक उत्तर सांगले आणि कसल कोरका म्हळेल निर्धार कोरचे तू गेले काम नमे कसल कोरका म्हण पळे त्यांनी विलंब कोर नका म्हणता धृतराष्ट्र यो वापास तक्का तागेल चेडूवाले दौर्बल्य सांगतो तो पळे भीमा लोटो युद्ध कोरच्या जात म्हण लेखलावे हांका मोस कोरनु द्यूत खेळू जल्ले आता धर्मयुद्ध करू हांच्यान जात म्हण लेखलावे तंतु ಈ ಭೀಮಸೇನು ಎದುರಾಸ್ ಮಳರಿ ಹನ್ನಿ ಖಂಡಿತ ಮರ್ತಾಚಿ ನಕ್ಕ ಅರ್ಜುನ ಲೋಟು ಯುದ್ಧ ಕೋರ್ಚ ಕೋಣಸಚಿ ಭೀಷ್ಮ ಯಾಕ್ಳೋ ಅರ್ಜುನ ಸಮಾನಸ್ म्हण लेखलरी तक अर्जुन मिगेल नत्तू म्हळेल मोग नावे मिगेल चेडवांक कितले मोग करता भीष्म तितले मोग तांकांय करता म्हणटाना तो तशी अर्जुना मारतलवे तो तेव्हाही मारना तो म्हणटरस पळे युद्ध नक्का म्हण सांगला रे मेगेल पुतू दुर्योधना नाईक कोका नमे म्हण दुर्योधन वापस सांगता अण्णा कसं तू एक उलयता तू भिव नका कळवे आम्ही पांडवांक समानसची कळवे तांणी कसानी पळे कितले चंद उलयत पळे तांणी कसानी गगन संचारी म्हण लेखलाव तू तशी जल्ले रे आमगेल्या पशी वैरी म्हण तू सांगे तशिले तांणी काय आकाशार उपतल जन नाही आमगेल्या म्हणजे मनीस तांणी तशी पांडवांक जय मेळटा म्हणून एक सांगता न्हू तू कितले पण सांगले आमगेल पक्षाक भीष्म असताना कृप असताना द्रोण असताना अश्वत्थाम असताना पांडवांक जय जपची कशी करून ना मे पुरय जने अर्जुनापाशी श्रेष्ठा ती श्रेष्ठत नमे तू कसले भिव नका एक रक्षोहिणी सैन्य आमगेल्या आस म्हणटा चार रक्षोहिणी तांगेल्या पशी चड अस म्हण जाल नमे म्हणटना आमगेल सैन्य पुरतंका पूर्ती नाश कोरच्याक म्हणनी म्हणटना वा कसं करता गो तसवे पळे धृतराष्ट्र कसले उलयना दुर्योधनान तितले उलयता तागेले मन आशिल पुरे संजयाला सांगतो संजया उन्मत्त तुसी उन्मत्त म्हळ्यार पीस अशी कसा की उलयत यो आणि कसल म्हण लेखला की तांगेले ಒಟ್ಟು युद्ध कोरचे सुलभ म्हण लेखला हाणे तशी पळे भीष्मा मांत्र सम गोत्तशील दिकून पांडवांगे लोटू युद्ध नक्का म्हणतो तवळ दुखून सांगतरस हानी ऐकू का नमे जलरी पळे धृतराष्ट्र काशी आणि कसल कಡೆ विषय तांगेलस सांग इत्याक म्हळ्यार तांणी रान आशिल जन हंगे येऊन तितले व्हडले सैन्य तांगेले येवका जाल्यार सामान्य नाही म्हणून कळत पळे आम्ही राज्यभार कोर नसून आमकां कंचे देशा रायान सहाय करचे विशयांत व्हड विशय ना इत्या म्हळ्यार आम्ही चक्राधिपत्य स्थापन केला कळवे म्हळ्यार सगळे भूमंडलांतू हस्तिनावती भारी एक नमने श्रेष्ठ एक योद्धांक गेले पटण म्हणून घेतला हस्तिनावती ओट युद्ध करच्या कोणीय तयार ना पुराय जना हस्तिनावतीचे मित्र तवच्या म्हणून लेखतना हस्तिनावतीचे पक्षांक हस्तिनावती रायाल पक्षांत येवच्याक ते एक व्हड विशय न्ही जाल्यार रान्ना आशिल पांडवाल पक्षांतू 7 अक्षोहिणी सैन्य आयला म्हण म्हणल्यार तांणी हांग दुखून 12 वर्ष पर्यंत 1 वर्ष अज्ञातवास म्हणटा 4 वर्ष पर्यंत भूलोकाचे संबंध नसल्यावर हे खंयचे राज्यांगेचे संबंध नसल्यावर रान आशिल जन जाल्यार तितले वर्स नंतर तांणी आयल्या जाल्यार कितले की राय तांगेल पक्षा येवका म्हण जाल्यार तांगेल प्रभाव कितलेस म्हूण कळका नमे म्हणटना जाल्यार म्हाका दिसता कोण की तांकां प्रोत्साह करतरस युद्ध कोरया म्हूण कोण आसचे पुरते तेदन संजय सांगता की धृष्टद्युम्नस कळवे तो सांगतरस आम्ही युद्ध केले आम्ही गेलवताची म्हूण सांगून तो तांकां मस्त उत्तेजन करतरस कळवे मागीर धृष्टद्युम्न मात्र न्ही तांगेल ओटू कितली जन आयलें पळय कितली राय आयलेंचे पळय तांगेल पक्षा रापच्याक पुराय जनय तांकां प्रोत्साह करतरस ते पांचाल देश ते विराट देश ताजे नंतर तांगेल पक्ष आयल सात्यकी हांगेल पुराय जनाल धैर्य रे तांणी युद्धाक तांकां कोणाले धैर्य नाका धृतराष्ट्रा तुका सुरवेक सांगला तांगेल धैर्यार वरलेल राय आयलेंचे म्हळ्यार सम जाता ते शिवाय पांडवान कोणाकय अवलंबिसून अन्यक रायाल धैर्यार युद्ध बायसरल्यांचे म्हळ्यार ते चुकी जाता कळवे म्हूण सांगता तेदन धृतराष्ट्र आतां भंय जाल ताका धृतराष्ट्र संजया सांगता की संजया पळय म्हाका गोतस युधिष्ठीर कळवे
आनी तागेले भाव पुरे कितले श्रेश्ठ युद्धांत पुरे म्हाका गोतस तेशच्यावनू आमगेले पुत्ताक युद्ध नाका म्हणून सांगता न्ही म्हूण म्हणटा सांगता दुर्योधना नाका तुका युद्धा सिद्धते नाका कळ्ळें चांग जन युद्ध केन्नाय नाका म्हणून लेखताची त्याग करताची आतां तुका तुगेले जिविकेक अर्धराज्य पावना मे इतले काळ सगळे राज्य पांडवांगेल राज्याचे सुख तू अनुभविसील नवे 12 वर्षपर्यंत निरंकुशारे आणि तांगेल राज्य तांकां सोंडी त्याची धर्मसम्मत नवे तेशच्यावनो तांणी धर्मात्म तांगेले ओटो संधान करून घे आणि पळय तूं अपार सैन्य व्हड सैन्य म्हणटा न्हू व्हड सैन्य तुगेले विनाशाक कारण जातलें म्हळ्यार हें युद्ध तुगेले विनाशाक कारण जाता म्हणून म्हगेलें मन सांगतरस तेशच्यावन नाका तूं सोड हे युद्धा विशयू नाका आनी कसं म्हळ्यार संत इच्छा ना तुका युद्ध करचें तुका हे कर्ण दुशासनू शकुनी हांणी 3 जन करून तुका वाट चुकयत रसची म्हणटा दुर्योधन सांगता कसल ना म्हाका तांणी वाट चुकोवका म्हूण हांव सांजचें उडूनय नवें हांव द्रोणाक जावो भीष्माक जावो अश्वत्थामाक जावो अवलंबन कोर न्हू कळ्ळें युद्ध करता म्हूण म्हणा हांव आनी कर्ण 2 जन पुरोची कळ्ळें व्हडले यज्ञा रितीरी रणयज्ञ करच्याक यज्ञा रितीर म्हळ्यार बली दिवचे म्हणटाची यज्ञांत पशुबल दितात ना तशी युधिष्ठिर आदी म्हळ्यार युधिष्ठिर दखून सर्व पंच पांडवांकय हे रणयज्ञांत बल दिवचे हांव आनी कर्ण मात्र पुरो म्हणून सांगतरस कितले एक नमने कॉन्फिडन्सार सांगता पळय हें कॉन्फिडन्स म्हणाचे ओवर कॉन्फिडन्स सांगता पांडुपुत्रां पळय संहार करता सगळे भूमंडल हांव आळशिता आनी पांडुपुत्र तांकां म्हाका मारच्या जायना कळ्ळें एक आनी म्हणटा ना तूं म्हाका आनी कसली बुद्धी सांगची नाका त्यक्तं मे जीवितं राज्यं धनं सर्वं च पार्थिव न जातो पांडवैः सार्धं वसेयं महामच्युता हे धृतराष्ट्र अण्णा हांव राज्य त्याग करूं पुरो कळ्ळें धन त्याग करूं पुरो सर्वं च पार्थिव म्हगेलें सर्वस्व त्याग करता कडेर म्हणटना त्यक्तं मे जीवितं कडेरी अगत्य पडल्यार म्हगेलो जीवूय त्याग करता जाल्यार पांडवांगेल ओटो अर्ध राज्य वांटून घेवन हांव जीवन करना सार्धं वसेय महामच्युता न जातू हांव अर्ध राज्य तांकां दिवन हांव तांगेलो ओटो जीवन करच्याक तयार ना मर म्हळ्यार पुणी मरता म्हणून सांगता आनी म्हळालकय आनी की तूं अर्ध राज्य दी म्हणटा न्हय तुका एक उत्तर सांगता कसं न्ही सूच्या तीक्ष्णाया विद्येद अग्रेण मारिश यावद्दी सूच्यात म्हळ्यार सूच्य म्हळ्यार सुव तीक्ष्ण सुवेचें मोन कितलेंच पळय ते भुंयक खोंबल्यार कितलो जाग खोंबून वता तितलोय जाग दिना सुवे मोने इतलो जाग हांव तांकां दिना कळ्ळें आनी कसलें उरलो नका म्हूण ते धृतराष्ट्र आनी हाका कशी बुद्धी सांगची म्हूण कळना ते मस्त जन तिरत महारथ आयला न्हू तांगेल्या म्हणलें की हांव दुर्योधनाल वयरची आशा पुराय सोडली ताका तो व्हरता म्हाका म्हगेलो पूत व्हरता म्हळ्यार आशे म्हाका ना इताका म्हूण म्हळ्यार यम लोका वच्चाक तयार जाल्ला तो ताका आमी कांय करूं जायना हांव सोडली तागेले वयरची आशी म्हूण सांगून सांगतरस धृतराष्ट्र आनी संजयाला पळय इतले जात्रे वपास संजयाला निमगीत कय म्हगेल विशयान तूं धनंजयान आनी कृष्णान कसले जेव सांगले वे म्हूण कळ्ळें बई तुगेले विशयान तूं तांणी सांगला कृष्णान आनी अर्जुनान कसलें म्हूण म्हणल्यार तो सांगतरस तो सांगतात धृतराष्ट्र कृष्णान कसं सांगला म्हूण म्हणलेलें तो सांगतरस कसलें म्हूण म्हणल्यार पळय हें युद्ध हांव पांडवांक हें युद्धांत सहायक जावन कळ्ळें इत्याक म्हूण म्हणल्यार पुराय ते धृतराष्ट्राल चेडूं अपराधी अर्जुनू द्रौपदी हांणी पुराय जन म्हगेल भक्त कौरवांनी भरलेल सभेंत द्रौपदील वस्त्रापहरण करतना तिणी म्हाका गोविंदा रक्षमा म्हणलें गोविंदा म्हगेलें मान रक्षण करी म्हूण आतां तिणें हांव कशें म्हण हांव भक्ताले अधीन जावन आसतलो तिणें भक्तीन भोरून म्हाका पळयतना
तीन अप्प इले तीन मेगल उडगास केले ऋण तीर्सुका जलरी कळवे आव पांडव बदीन रब्बु का नवे तशी अन्यक समून म्हळरी पळ्या उडगासदवरी गांडीव धनुसु कोणाले आसकी तगेल ओटು ಸಹಾಯಕ ಆಮಸ್ಕಿ तेदना तगेल्याद्र युद्ध करचे कोणाच्यानी साध्य ना म्हणल्याक यद्यपि यद्यपि म्हळ्यार एकत वेळ युद्ध धनुर्धारी जावन आशिल्ले अर्जुनाले की युद्ध अपेक्षा करून इंद्रान समीत आयल्यारी इंद्रू कालवश जाता म्हूण सांगून लागतो म्हणटना बुईंचेरी मेगेल ओटशिल्ले अर्जुनाक जैसूच्या कोणाच्यान साध्य जाता कोणाच्यानी साध्य जायना कळ्ळें देवते असुर मनुष्य यक्ष गंधर्व कोणालांतूय अर्जुन आलेद्र राबून युद्ध करचे साध्यता कोणाकय ना म्हूण सांगून म्हणटा त्या वेळारी अर्जुनूय बई 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 हांव युद्ध करता म्हूण म्हणला म्हणून संजयू धृतराष्ट्राला सांगता न्हय त्या वेळारी धृतराष्ट्र कृष्णान सांगिल विषय पुराई आलोचन करतकय आणि म्हणतकय दुर्योधनाक पळय दुर्योधना कृष्णान इतली सांगली नंतर आमगेल पक्ष पांडवाल पक्षांक दुर्बल म्हूण सांगून खंडितले कुयेत प्रत्यक्ष प्रमाणे आम आलोचन कोण सांगचे न्ही मनाचे आलोचन न्ही मिगेल प्रत्यक्ष प्रमाण सत्य हे विषय तुमकां कृष्ण कोणाला परजावनच पळय त्या पक्ष जैसून घेवच्या तुमच्यान साध्य ना तशें तुव युद्धा दुखून मागशेवची लायक दुर्योधना म्हणलेल रितीरी तो धृतराष्ट्र उलयता आनी कडेर सांगता कुरुभ्यो ही सदा मन्ये पांडवान शक्तिमत्तरान पांडवांगेल शक्ती कौरवांगेल शक्ती पिशी चड म्हूण म्हाका गोत्तस म्हूण म्हणटना आखो जोर कोपयलो की दुर्योधनाक कोपून तापलो म्हणटा पळय तशी तो सांगता की बापसोले की कस जाला ना कुंतील चेडूव कौंतेय तांकां जैसूच्या कोणाच्यानी जायना तांकां देवतेंगेल सहाय आसा न्ही म्हूण तूं कसं की उलयत न्हय तूं बिल्लो म्हण आमी भिवका म्हणस वे कसले भिवको म्हणना कळ्ळें एक विशय सांगता कसं न्ही म्हूण म्हणल्यार आतां देवत्व तूं तांणी देवत्व पाविलजन म्हूण म्हणटात न्हय देवत्व पावोवका जाल्यार कामक्रोधादी प्रयाश्चकनज म्हूण म्हणटात न्हय आनी पांडव कसं करताची पांडव तांकां काम क्रोध लोभ मोह मद मात्सरी पुरे आसा नयनातले आमगेले वयर मत्सरारी न्हू तांणी युद्ध आयलींची कामय आस न्हू तांकां राज्य जायी म्हूण म्हणलेलें मोह नावे तांकां युधिष्ठिराक पंचपांडवांगेल वेरी मोह आसा पंचपांडवांक युधिष्ठिराल वेरी द्रौपदील वेरी मोह आसा तांकां सुख दिवका म्हणलेले मोह आसा कुंतील वेरी मोह आसा म्हणटना मोह आसा मद आतां अर्जुनान म्हणलें न्हय हांव कोणा मारूंक तयार आसा हें मदान म्हणचें न्हय म्हणटना तांकां दैवत्वा पट्ट तूं कशी दिता तांणी देवते म्हूण सांगच्याक जायना इत्याक म्हळ्यार देवते केन्नाय प्रापंचीक वेव्हारांत आसनाची आतां तांणी देवते जाल्यार कोणकी म्हणली की तूं तशें न्हय लेखचें पांडवांगेल जन्माक कारण अग्नी वायू यमधर्म इंद्र अश्विनी देवते म्हूण सांगून जाल्यारी तांणी दैवत्व पाविलीची म्हूण जाल्यारी तांणी रान्ना वचुका आशिल्वे प्रापंचीक वेव्हार देवतेंक ना म्हूण म्हणटना हांणी कसो लेक रान्ना वचून नाना कश्ट अनुभविसूंक जाल्ले तशें जावन तूं पळय खंयचेय विशय आलोचन करचें नाका कळ्ळें आनेक कसो न्ही म्हूण म्हणल्यार मित्राल विशयान जेवो शत्रूल विशयान तूं जेवो कसले भिवचे नाका मेगेल मित्र हांव सांगिल तशी आसची म्हणून सांगतरच त्या वेळाक ताका दुर्विताचके एक पुराय जन कसं न्ही म्हूण म्हणल्यार तूं आत्मप्रशंसे करून घेवं नका म्हूण सांगून वो आत्मप्रशंसेन वातो करून घेतरच हांव अशी हांव तशी म्हूण सांगून तशी आत्मप्रशंसे करून घेतरच तशी त्या वेळाक मनशान आत्मप्रशंसे करून घेवच्यानच म्हूण सांगून धृतराष्ट्र म्हणटा तेन्ना हो सांगता आत्मप्रशंसे हांव फुडें करून घेनी ह्या वाशेल आशिल्ले विशय सांगचे म्हणून सकळी
सांगता मिगेल आत्मप्रशंसने तांगेला पशी विशेष बुद्धीचो बुद्धंतो तांगेला पशी तेजस्वी तांगेला पशी पराक्रमी भीष्म द्रोण कृप शल्य आंगेला पुरे कसकस अस्त्रस ते पुरे अस्त्र मिगेला गियस आमा प्रशंसे कोरंगे बिची नाही आवा शेल विषयी तुक सांगचे म्हणून सांगताना हांगा ये सांगिले निमगिलेले धृतराष्ट्रान निमगुचे उल्लईले दुर्योधनान उल्लचे कर्णाजोर कोपैलके कर्ण ते कस उल्लयताची हन्नी म्हूण सांगून मध्येंतू उलयतके सभेंतू दुर्योधनाक संतोष जेवची तशी धृतराष्ट्राक ಸ್ವಲ್ಪ तागेल भय्य काही आधार नातिले म्हूण सांगची तशी वा कर्ण उल्लयता सभेरी कर्ण कसल उल्लयता ते पैचे दिसाक आमी पळया कैन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।